भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज मोठा पायी मोर्चा निघाला। खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली मानकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पात भिवंडीतील 14 गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत। शासनाकडून अत्यंत कमी मोबदला मिळत असल्याचा आरोप करत शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांनी हा मोर्चा काढला आहे। शासनाने येथील शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली। विशेष म्हणजे बुलेट ट्रेनसाठी शासनाने शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला। एका ठिकाणी ज्या सर्वे नंबरमधून बुलेट ट्रेन गेली त्याच सर्वे नंबरमधून विरार अलिबाग कॉरिडॉरही जातोय, मात्र दोन्हीच्या मोबदल्यात मोठी तफावत ठेवली आहे। यामुळे स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे, असा आरोप खासदार बाळ्यामामा यांनी केला। या प्रकल्पामुळे भिवंडीतील अंजूर, दिवे अंजूर, आलिमघर, भरोडी, केवणी, कशेळी, काल्हेर, कोपर, डुंगे, वडुनवघर, खारबाव, मालोडी, पाये, पायगाव ही 14 गावं बाधित होत आहेत। बुलेट ट्रेन आणि समृद्धी महामार्गाला मिळाल्यासारखाच मोबदला आम्हाला द्या, हीच आमची एकमेव मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। शेतकऱ्यांच्या या न्याय हक्कासाठी काढण्यात आलेल्या पायी मोर्चाची आता राज्यभर चर्चा आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। बघा, आज जे आम्ही अलिबाग विरार कॉरिडॉरच्या माध्यमातून जी 14 गावं बाधित होतात त्या गावांच्या जमिनीला जो भाव दिला जातो, आमची एक रास्त मागणी आहे की बुलेट ट्रेनचा जो भाव दिला, समृद्धीला जो भाव दिला तो आम्हाला अलिबाग विरार कॉरिडॉरमध्ये द्यावा। आणि याच्यासाठी मी आपलं सांगतो की ज्या वेळेस महसूल मंत्री महोदयांकडे मीटिंग झाली, महसूल मंत्री महोदय हे पॉझिटिव्ह आहे, परंतु अधिकारी वर्ग का पॉझिटिव्ह नाही हे आम्हाला कळत नाही की त्यांना नक्की काय करायचं आहे। आणि म्हणून माझ्या अधिकारी वर्गाला विनंती आहे की तुम्ही पॉझिटिव्ह घ्या, मंत्री महोदय पॉझिटिव्ह आहे, सरकार पॉझिटिव्ह आहे, तर मग अडचण कुठे आहे। आणि म्हणून ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय अधिकारी आणि सरकारला देखील लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी, अन्यथा 5 जिल्ह्यांचे भूमिपुत्र याच्यापेक्षा तेवढं तरी आंदोलन करतात।